श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुखदुःख आहे। हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार। ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार। त्याला सुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ। या अभिमानाने तो फुगलेला असतो। अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते। ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही, ते आपल्या जवळच असते, पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते। हेच काम सद्गुरू करीत असतात। श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वासुदेवाच्या पोटी आले, परंतु वासुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते। तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही। तेच नारदांनी जेव्हा सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा, म्हणजे तुमचे हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली। तसेच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले। आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरता असले तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही। गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात। ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते। ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये। आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो। जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही। जगात सुख दुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे, ते तात्पुरते आहे। खरे सुख दुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे। खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे। आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा। आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते असे समजून वागावे। भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये। तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये। भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही। आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला। खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे। भगवंत काल होते, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो। भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी राम नाम जाना अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखन। श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरुवाणी समर्थांचे गणेश स्तवन। संतवाङ्मयामध्ये स्तवनाला अत्यंत महत्त्व आहे। समर्थांनी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये पहिला संपूर्ण दशक स्तवनाला वाहिलेला आहे। या स्तवनामधून समर्थांचा नम्र भाव प्रकट होतो। यामधून श्री गणेश, शारदा माता, सद्गुरू, संत सज्जन या सर्वांची कृपा आपल्यावर झाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। अफाट प्रतिभा तसेच सूक्ष्म बुद्धिमत्ता लाभलेले समर्थ या ग्रंथाचे सारे श्रेय या सर्वांना देतात। महाराष्ट्रामध्ये अनेक दैवते आहेत,
त्यापैकी श्री गणेशाच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री गणेश कवच, श्री गणेश सूक्त अशा विविध माध्यमातून त्याची उपासना केली जाते. गणपती हा गजानन, विनायक, एकदंत, लंबोदर अशा अनेक नावांनी ओळखला जातो. विघ्नांचा नाश करणारा हा विघ्नहर्ता विद्येची देवता म्हणून सर्वश्रेष्ठ मानला जातो. गणपतीच्या उपासनेने अज्ञान नाहीसे होऊन बुद्धी प्राप्त होते. सर्वत्र त्याची निष्ठेने पूजा केली जाते. सर्व सिद्धीचे फळ देणारा, अज्ञानाचे पटल दूर करून भ्रम नाहीसे करणाऱ्या गणेशाचे स्तवन समर्थ पहिल्या दशकात करतात. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा, माझिये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वागण्य सुन्यास वदवावे, कृपा कटाक्षे करुणी. दासबोध. समर्थ गणेशाला वंदन करून त्याची कृपा संपादन करून घेतात. मनामध्ये एखाद्या गोष्टीचे अनुमान करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो. यामध्ये ह्या अर्थाचे आकलन होण्यास मनुष्याला ज्ञानस्वरूप गणेशाची कृपा असणे आवश्यक असते. कारण त्याच्याच इच्छेने, सत्तेने, बुद्धिमत्तेमध्ये स्फूर्ती निर्माण होते. या गणेशाची कृपा प्राप्त झाल्याने काय होते? समर्थ म्हणतात, तैसी मंगळमूर्ती आद्यापासूनी झाल्या सकळ विद्या, तेने कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले. मंगलमूर्ती सर्व विद्यांचे मूळ आरंभस्थान आहे. त्याच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात. त्याच्या कृपेने काही साधक उत्तम भव्य गद्य पद्यरचना करू शकतात आणि मोठ्या योग्यतेस चढतात. असा हा सर्व कर्तृत्वाचा उगम असणारा मूळ पुरुष श्री गणेश, अज्ञान नाहीसे करून शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून देणारा श्री गणेश, साधनेमध्ये अनेक विघ्ने निर्माण झाली तर त्याचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता श्री गणेश. 14 विद्यांचा स्वामी असणाऱ्या अशा या श्री गणेशाला समर्थांनी वारंवार वंदन केले आहे. श्री गणेशाच्या कृपादृष्टीने या समर्थांचा योग्य तो उपयोग केला जावा. या बुद्धीला विवेकाचे अधिष्ठान लाभावे अशीच प्रार्थना समर्थ या नमनाद्वारे करताना दिसतात. 2. बुद्धी देणे भगवंताचे. माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून गणला जातो. त्याला बुद्धीची सर्वात मोठी देणगी परमेश्वराने बहाल केली आहे. समर्थ म्हणतात, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी विना माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. माणसाला बुद्धीचे सामर्थ्य भगवंताकडून प्राप्त झाले नसे तर मनुष्य आणि पशु यांच्यात काही भेद राहिला नसता. परंतु आपल्याला प्राप्त झालेल्या या समर्थांच्या मनुष्य प्राणी अनेकदा दुरुपयोगच करतो. उत्तम बुद्धीचे सामर्थ्य प्राप्त होऊन देखील त्याचा योग्य वापर न करणाऱ्या लोकांमध्ये समर्थ वरील ओवीत म्हणतात, जो बुद्धीचा योग्य उपयोग करत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागत फिरणारा करंट आहे. स्वतःकडे असणाऱ्या बुद्धीचे ऐश्वर्य सोडून भीक मागणाऱ्या करंट्यांना समर्थ या ठिकाणी उपदेश करत आहेत. आपण ज्या बुद्धीबद्दल बोलत आहोत ती बुद्धी म्हणजे काय? बुद्धीने निर्णय घ्यायचा म्हणजे नेमके काय करायचे? या शंकेचे निरसन समर्थ 17व्या दशकात करतात. संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय तोची जाण, रूपबुद्धीचे करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयेची करी, तोची बुद्धी हे अंतरी विवेके जाण. संकल्प विकल्प करणारी ही जाणीव तेच मन समजावे. मनामध्ये जेव्हा अनुमान करणे चालते आणि त्यातूनच नंतर निश्चय घडतो तेव्हा जाणीवेला बुद्धीचे रूप आले असे समजावे. मी हे करीन किंवा मी हे करणार नाही असा मी निश्चय करते तीच बुद्धी होय.
विवेकाने आपल्या अंतर्यामी हे जाणावे. या बुद्धीच्या योगाने साधकाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, ज्याची बुद्धी परब्रह्माच्या ठिकाणी रमते किंवा तेच आपण आहोत अशी भावना ज्याची बुद्धी करते, त्याचाच निजध्यास ज्याची बुद्धी करते, त्याची या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते. माऊली म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. आत्मज्ञानासंबंधी त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून रात्रंदिवस त्याच्याच अनुसंधानात असतो. अशा या ज्ञानी पुरुषाची दृष्टी सर्वांच्या ठिकाणी सारखीच असते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.